सर्वांना सस्नेह जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम. शिवभीम विचारमंच ह्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. विद्रोह माझ्या कवितांचा या कार्यक्रमामधून आज महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये जी घुसखोरी झाली आहे तिची तक्रार जगद्गुरू तुकोबारायांजवळ करत आहे. ती एका कवितेमधून आपणासमोर मांडतो. डिअर तुकोबा, काय गंमत आहे बघा डिअर तुकोबा. आयुष्यभर तुमचे विद्रोही विचार ज्यांनी ज्यांनी नाकारले, आज तेच तुमची पालखी घेऊन वारीला निघालेत. तुम्ही काय म्हणालात, तुम्ही काय सांगितलंय, तुम्ही काय लिहिले ते वारकऱ्यांना कधी कळालंच नाही. कारण डिअर तुकोबा, तुम्ही लिहिलेली गाथा यांना कधी पेलवलीच नाही. डिअर तुकोबा, तुम्ही आयुष्यभर कर्मकांडाशी झुंजलात. सांगून या लोका नवसे होसी कन्यापुत्र, मग का करणे लागे पती. आज तोच वारकरी विठ्ठलापाशी साकडं घालतोय. देवा पांडुरंगा, यंदा तरी पाळणा हलू दे रे म्हणतोय. डिअर तुकोबा, तुम्ही यांच्या जाळ्यात अजिबात अडकू नका. कारण डिअर तुकोबा, तुम्हाला कालही नाकारलंय आणि तुम्हाला आजही नाकारलंय त्या युरेशियाच्या परकीय लोकांनी. आणि ज्याला तुम्ही तुमचाच समजताय ना डिअर तुकोबा, तुम्ही ज्याला तुमचाच समजताय वारकरी, तो तर आहे रामदासी बैठकीचा आणि मनोहर किडेचा धारकरी. तो नाही तुमचा वारकरी, तो तर आहे युरेशियाच्या लोकांचा सेवेकरी. डिअर तुकोबा, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे हात खरे खुरे गुरु. पण डिअर तुकोबा, तुम्हाला कधी स्वीकारलेच नाही त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु. कारण त्यांनी बनवलाय तो नागडा उघडा रामदासच गुरु. म्हणून डिअर तुकोबा, वर्षभर तुमचा आणि तुमच्या विद्रोहाचा द्वेष करणारा आज तुमचं गुणगान सुद्धा गाईल आणि तुम्हाला पालखीत बसून पंढरपुरात घेऊन जाईल. तुम्ही सावध व्हा डिअर तुकोबा. तुम्हाला पंढरपुरात सोडल्यावर तो पुन्हा रामदासाच्या आणि मनोहर भिडेच्या चरणात लीन होईल. तो पुन्हा रामदासाच्या आणि मनोहर भिडेच्या चरणातच लीन होईल. सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम.